तर वडीलधाऱ्यांचं नाव जे आहे ते घेऊन किती दिवस निवडून येणार आणि आता कामं दाखवा असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। लोणी इथं झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये सभा झाली। या सभांमध्ये बोलताना अजित पवारांनी चौफेर फटकेबाजी केली आहे। मी 19ला नेत्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं। आम्ही गप गुमानो राजीनामा दिला, उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेलं। मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणे। 2.5 वर्ष असं काम केलं, मकरंद आबाला विचारा, एक तक्रार जाऊन दिली नाही। उलट ते म्हणले राव तू लयच चांगला आहे। म्हटलं तुम्हाला नंतर कळलं हो मी लयच चांगला आहे। 40 वर्ष म्हणजे उद्या मला सुना येतील, त्या सुनांचा मी माझ्या घरचे संबंध आहे, तरी माझ्या बायकोला पाहायची। मी पण वडीलधाऱ्यांचं सुट्याचं नाव घेऊन निवडून आलो नाही का, परंतु नंतर मी माझं काम दाखवलं की नाही, दाखवलं की नाही त्याच्यामध्ये तशा पद्धतीने त्यांनी याचं काम दाखवलं, काही बोलतच नाही त्याच्याबद्दल, भावनिक करतात।